पाचपावली पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे हॅमर्स कॅफे अँड रेस्टॉरंटवर मध्यरात्री धडक कारवाई करत मोठी छापेमारी केली आहे। या कारवाई दरम्यान रेस्टॉरंटमध्ये नियमबाह्य आणि बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याचं उघडकीस आले असून पोलिसांनी एकूण 30 आरोपींवर गुन्हा दाखल केलाय। यामध्ये 27 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणात रणजित कोचे आणि धीरज गोलशाह यांना मुख्य आरोपी करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलाय। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्रीच्या सुमारास या रेस्टॉरंटची नाकेबंदी करून अचानक धाड टाकली। या छापेमारी दरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून तब्बल 1,16,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित व बेकायदेशीर माल जप्त केलाय। अवैध व्यवसाय आणि प्रतिबंधित वस्तूंची विक्री केल्याप्रकरणी सर्व संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पाचपावली पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करतायत। या मोठ्या कारवाईमुळे शहरातील अशा प्रकारच्या अवैध कॅफे चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे। बरोबर आहे। गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हॅमर्स कॅफे अँड रेस्टॉरंट, नवा नकाशा पोलीस ठाणे पाचपावली येथे हुक्का पार्लर चालत असल्याबाबत माहिती मिळाली, प्राथमिक माहिती। त्यावरून जे नाईट ऑफिसर PSI जाधव यांनी रेड केली असता तेथे हुक्का पीत असल्याचे, तरुणी हुक्का पीत असल्याचे आढळून आले। त्यावर सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम अनुसार कारवाई करण्यात आली। एकूण 30 आरोपी यात निष्पन्न करण्यात आले आणि जे मॅनेजर आणि जे चालवत होते रेस्टॉरंट, रणजित कोचे आणि धीरज गोलशा यांच्यावर कारवाई करण्यात आली। एकूण 30 आरोपी, यात 27 पुरुष आणि 3 महिला असे 30 आरोपी करण्यात आले। एकूण 1,16,000चा मुद्देमाल यात जप्त करण्यात आला।